प्लीज पंचजना सांगा आपण पाहतोय शाबा टीम एका साइडला तर एका साइडला आपण पाहतोय ती टीम उसारली टीम टॉस जिंकले शाबा टीम ना क्षेत्ररक्षणाचा डिसिजन जयेश डंगरकरना अजय डंगरकरी चोडी गोलंदाजसाठी गोलंदाज सचिनच्या हातामध्ये चेंडू दिला पूर्ण भवितव्य असेल 3 षटकाची मॅच मात्र पाहायला मिळते ती जिंकल ती भिंगार टीम बरोबर लढत देणार तर आपण जाऊया तत्पूर्वी रोशन सराकडे आपण पाहतोय आजचा दिवस लास्टची रात्र खूप आनंद मिळणार प्रेक्षकांना देखील आणि मान्यवरांना देखील बबन पाटीलचं नाव घ्या का आणि बाकीच्या लोकांच्या सत्कार करायचे. हॅलो थँक्यू भाई व्यासपीठावर आपण पाहाल बबन भाई जे आमचे भिंगारचे मान्यवर आहेत त्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे यावेळेला आपण पाहाल मोठा फटका स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार आपण पाहिलं एकीकडे उसारली टीम आहे जय हनुमान उसारली तर दुसरीकडे आगरी वॉरियर शाबाज दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळेल ओ द विकेट हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा 20 सेप मध्ये या बॉलला खेळलाय 1 धाव मिळणार सन्माननीय बबन पाटील जे भिंगारचे आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया त्यांचे जे सहकारी मित्र आहेत त्यांना विनंती करेन आणि नरेश पाटील आपणाला विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं या वेळेला आला षटकार आहे गोलंदाजाचा कारण रायगडमध्ये या खेळाडूचं नाव कित्येक वेळेला आपण ऐकलं असेल जयेश डांगरकर स्ट्राईकला आहे यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ खेळलाय आणखीन एक चौकार दमदार चौकार काय जबरदस्त सुरुवात आहे अफलातून टीमची टोटल जर आपण पाहिली पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र सुपडा साफ केलाय 16 धावा पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय आणि आणखीन एक दर्जेदार चौकार 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 आणि फक्त चौकार षटकार पाहायला मिळत आहेत संतोषजी घोगरे आणि दुसरे आदरणीय मान्यवर संतोष घोगरे आपण स्वागत कक्षामध्ये जायचं संदीप पाटील आपणाला विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं MLA ट्रॉफी पहिलं वर्ष आहे 2024 चं आमदार प्रशांत ठाकूर आणि दुसरे आदरणीय आमदार
आपण पाहू शकाल महेश बालदी या दोन आमदारांच्या नावानं ही स्पर्धा आपण आज शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा प्रवास करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुण पाटील असतील, अनिल काठावले असतील, या लोकांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे आणि आज यशस्वीरित्या ही स्पर्धा जवळजवळ पार पडत असताना ओ द विकेट फ्रंट फुटवर येऊन या बॉलला खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. डॉट बॉल. सेकंड ओव्हर आपण पाहू शकाल गोलंदाज अक्षय कोहली. बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. सुनील काटावले गेल्या 4 रात्रीमध्ये अगदी नटून ठटून सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असताना ओ द विकेट उडवला या बॉलला हवेमध्ये. वन फिल्डर बिटवीन दिस कॅच. यस इट इज टेकन. विकेट इज गॉन. अजय डांगरकर माघारी परतावा लागेल. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर आउट होणारा पहिला बॅट्समन आपण पाहिला टीम जय हनुमान उसारली संघाचा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल दिवेश बोलाडे. तिसऱ्या क्रमांकावर डाव्या हाताचा हा बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं अक्षय कोहली गोलंदाजी करण्यासाठी 8 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओ द विकेट. हिअर इज नेक्स्ट वन. पुढचा बॉल मिस फील्ड झाली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1+4 5 धावा. शाबास टीम. ही अपेक्षा नव्हती कारण ही महत्वाची मॅच आहे. अशा वेळेला आपण जर चुक्या कराल तर कदाचित या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. प्रत्येक बॉल आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. यावेळेला आपण पाहू शकाल एक विकेट उसारली संघाचा गेलेला. यावेळेला आपण पाहिलं शॉर्ट पॉइंटला असलेला खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आणि टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना 26 धावा. 26 रन ऑन बोर्ड. 26 धावा. अक्षय कोहली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करत असलेला हा गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. मस्त फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करून जाणारा अजून एक पुस्तकी फटका चौकार. डांगरकर हा दुसरा खेळाडू आहे ज्यांनी लगातार 3 चौकार आणि मी मगाशीच म्हटलं हा काल आहे गोलंदाजांसाठी. बॅक टू बॅक 3 चौकार. ओ द विकेट. पुन्हा एकदा उडवला या बॉलला आणि यावेळेला मात्र जयेश डांगरकरची झेल सुटली. शाबास संघ. जयेश डांगरकर सारख्या खेळाडूची जर आपण झेल सोडाल तर मात्र या स्पर्धेला मुकावं लागेल कारण टीमची टोटल 31 धावा धावफलकावर. एकीकडे नवी मुंबई नेरूळ मधला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल शाबाज, तर दुसरीकडे पनवेल तालुक्यातला उसारली संघ
जय हनुमान उसाली ओ द विकेट स्टेट डाउन द ग्राउंड बिग हिट वाव सिक्स. जय जबरदस्त जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20 धावा. त्यानंतर आपण पाहिलं विकेट आलं नव्हतं. त्यानंतर गोलंदाजी करत असताना अक्षय कोळीनं या षटकामध्ये दिल्या 17 धावा 1 विकेट आणि 18.5च्या सरासरीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग जय हनुमान उसारली संघ. 12वा खेळाडू एकदम निशब्द झालाय. त्याला आमच्या स्कोररला विचारावं लागतंय कारण जी बॅटिंग सुरू आहे उसारली संघाची तर अशा वेळेला थोडंसं टेन्शन येणं साहजिक आहे. त्यामध्ये काही ते मात्र शंका नाही आहे. चला क्रिकेट असतं क्रिकेटमध्ये हार जीत असते. नवीन गोलंदाज मंदार कोळी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. ओ द विकेट पहिला बॉल मंदार उडवलाय 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 पुन्हा एकदा षटकार. हे वादळ कोण थांबवणार कारण धावसंख्या जर आपण पाहिली 43 धावा आहेत. 7 चेंडू आणि 26 धावांची बहारदार खेळी. लो फुल टॉस बॉल यावेळेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू मात्र चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण. जय डांगरकर काल ठरतोय आता गोलंदाजांचं कारण तसं बघायला गेलं ना गोलंदाजांसमोर प्रश्नचिन्ह असेल की या खेळाडूला कधी आऊट घेतलं जाईल कारण जोपर्यंत तो खेळाडू मयूर मैदानामध्ये असेल तोपर्यंत धावांची गती थांबणार नाहीये. अजय डांगरकर जय डांगरकर हे भाऊ आहेत. चांगली गोलंदाजी. या वेळेला मात्र सुरेख बॉल फेकला गेला डॉट बॉल. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली 44 धावा धावफलकावर. अग्री वॉरियर्स गावदेवी शहाबाज आणि एकीकडे जय हनुमान उसारली संघ. स्लोअर टाईपचा हा बॉल आपण पाहिला फसवलाय पूर्णतः फसवलाय कारण कधी कधी या बॉलवर स्वतः गोलंदाज फसतो परंतु आज खरोखर त्या फलंदाजाला फसवलाय. चांगली चाणाक्ष नीती. डॉट बॉल. लगातार 2 चेंडू निर्धाव. ओ द विकेट पुन्हा एकदा मंदार. जबरदस्त कमाल कमाल केली या गोलंदाजानं कारण तसं बघायला गेलं ना तर पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च करणारा गोलंदाज लगातारच्या पुढच्या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये फक्त 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतोय. मस्त फटका. यावेळेला आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 47 धावा. माऊली शहा अगदी दर्जेदार. एक चुस्की या चहाची घेतली ना अगदी झोप उडते पाहुण्यांची सुद्धा. आणि तो चहा आम्हाला इथे आलेला आहे त्यांचं आपण स्वागत करूया.
सन्माननीय सुरेशजी पाटील आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य आमच्या सत्कार कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सुरेशजी पाटील. संदीप पाटील आमचे मित्र बारक्या आपणाला विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करावं. बारक्या काटावले. संदीप पाटील आपण पाहू शकता स्वागत कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत करत असताना सन्माननीय रवींद्र धोत्रे यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. सचिन शिंदे सन्माननीय मान्यवर सचिनजी शिंदे यांचंही स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. सन्माननीय सचिनजी शिंदे यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहत आहोत. युवा नेतृत्व आहेत उमरलीचे त्यांचं स्वागत आपण या स्वागत कक्षामध्ये पाहत आहोत. MLA ट्रॉफी 2024 तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये आजची शेवटची रात्र आहे. फायनल चॅम्पियन ट्रॉफी साठी संघर्ष करताना अख्खी रात्र सगळे संघ मात्र आता पणाला लागलेत. टॉप 4 मध्ये गेलेले संघ असतील श्री दत्त भातान संघ, दुसऱ्या दिवशी आपण उमरोली श्रीपती बाबा उमरोली संघ, त्यानंतर तिसऱ्या रात्रीमध्ये तक्ष 11 भातानपाडा संघ आणि आजची रात्र प्रतीक्षित आहे. सन्माननीय सुधाकड एज्युकेशनचे उपाध्यक्ष कमलाकर भोईर आपल्याला विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. आप और हम है दोस्तों MLA ट्रॉफी 2023. हमारे आमचे टिम्बी नाकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचे आपण स्वागत करूया. सरपंच यांच्या माध्यमातून तुमचंही स्वागत असेल. एकनाथ पाटील बसायचंय. सरपंच हे बघा, सरपंच आम्हाला टिम्बी नाक्याचे अध्यक्ष या तुमचंही स्वागत आहे. चलो दोस्तों मुकाबले की तरफ चलते हैं. देखा जाए तो पहले गेंद के ऊपर 1 रन बनेगी और 1 रन के साथ शुरुआत हुई है. दूर वाली जोर से गेंदबाज तैयार, हवा में खेल दिया इस बार. 2 खिलाड़ी गेंद के नीचे. क्या ड्रॉप, दूसरी रन कंप्लीट. एक तरफ शाबाश टीम तो दूसरी तरफ उसाली टीम. जीतने के लिए जरूरत थी 48 रनों की, अब रन बन चुके हैं 3, तो अब 45 रनों की जरूरत है जीतने के लिए. अजय डांगरकर, ये बहुत बड़ा नाम है उसाली टीम का.
ओ द विकेट। हवा में खेल दिया इस बार, फिर एक बार उसी दिशा में खेलते हुए खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश करेंगे, तब तक रन बनाने दो रन बनाए दोनों बल्लेबाजों ने, अच्छी कोशिश। लेकिन अगर आपको 48 रनों तक जाना है तो बड़े हिट खेलने पड़ेंगे। टीम शाबाश टीम है, किसी भी हालत में अगर आपको जीत चाहिए तो ताकत लगानी पड़ेगी। ये देखिएगा, ओ खराब फील्डिंग, और इस दौरान एक रन पूरी हुई। ऐसे लग रहा था आसानी के साथ इस कैच को, इस बॉल को पकड़ लिया जाएगा, लेकिन सिली मिड ऑफ का खिलाड़ी थोड़ा सा लेजी दिखा दिया। वहां पे एक रन बनेगी, एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल 6 रन। ओ द विकेट। फिर एक बार हवा में खेल दिया, इस बार गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तेरह गेंदों के ऊपर जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, हवा में खेल दिया इस बार, वहां पे प्रोटेक्शन है, जब तक कि थ्रो करे। एक रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने, और इस एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 11 रन। तर खरोखर मी MLA ट्रॉफीचं मी पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून पाहतोय ना, पाहुण्यांचा अगदी कमीच नाहीये या स्पर्धेला। पहिल्या दिवशी आपण परिदादा ठाकूर यांना पाहिलं, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेश शेठ बालदी साहेबांना पाहिलं। रात्री 1:15 जवळजवळ अरुण पाटील आमदार साहेब आलेले, आणि त्यानंतर आत्ताच आपण पाहिलं प्रशांतदादा ठाकूर। बरीचशी राजकीय क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळाली, आणि खरं यश या स्पर्धेचं। ओ द विकेट। हो खरं आहे, यावेळेला आपण पाहिलं अवैध बॉडी शरीरापासून थोडासा दूर फेकण्याचा प्रयत्न केलेला गोलंदाजानं, आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन MLA ट्रॉफी आमदार चषकाचं सगळ्यात मोठं यश आहे। मित्रांनो, तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला किती खर्च करता त्यापेक्षा तुमच्या कार्यक्रमाला किती लोक येतात त्याला फार महत्व असतं। तुडुंब मैदान भरलेला, तुडुंब समालोचन कक्ष भरलेला, आणि आजच्या शेवटच्या रात्रीला सुद्धा पाहाल तर संपूर्ण समालोचन कक्ष भरलेला आपल्याला पाहायला मिळेल। टीमची टोटल आपण धावसंख्या जर पाहिली 12 धावा, आता जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 36 धावांची गरज। या बॉलला खेळून काढलंय आणि जाणार सीमा रेषा पार चौकार। थँक्यू। आज खऱ्या अर्थानं मेहनतीचं उडवला, या बॉलला सरळ ऑन साइडला फेकून दिला बॉलला। वाव, ब्युटिफुल 6। सव्वीस धावांची गरज आहे। एखादा षटकार अजून जर लागला तर मात्र कदाचित
उसारली संघाच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 15 धावा जरी शेवटच्या षटकामध्ये राहिल्या तर मॅच मध्ये मजा येणार. क्षमता षटकार मारला. आता आपण पाहिलं सचिन लांगे हा फलंदाज ऑन साइडला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव से. मला रोशन सर या षटकारांना झोप उडवली आहे ती उसरली टीम जी आपण पाहतोय या मैदानावरती. जवळजवळ षटकारानंतर उसरली टीमची झोप उडवली असेल कदाचित. धावांचा आणि चेंडूचा आता विचार केला तर 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. हो, मी मगाशीच म्हटलं या बॉलवर काय वेगळा रिझल्ट आला तर मात्र उसारली संघाच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तसंच काहीसं घडलं. काल बनतोय गोलंदाज आपण फलंदाज आपण पाहाल सचिन लांगे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अलॉंग द कार्पेट. या बॉलला खेळून काढले ऑन साइडला. एकच धाव. 1 धावेनं मात्र समीकरणामध्ये बदल होतोय. टीमची टोटल 29 धावा. आता जिंकण्यासाठी तर 6 चेंडू 19 धावा. सचिन लांगेनं मारलेले 2 षटकार या स्पर्धेमध्ये परत घेऊन आले शाबा संघाला. शाबा टीम मैं कहूंगा मुकाबला छोड़ेगी नहीं. पहले तो बात कहूंगा विकेट नहीं गई है शाबा टीम की. ये सही माइंड है मैं कहूंगा शाबा टीम का. हो नक्की. तसं बघायला गेलं तर चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघां म्हणजे दोन्ही खेळाडूंची. एकीकडे भावेश भोईर असेल आणि सचिन लांगे. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. आता मात्र निर्णायक क्षणाला काय घडणार हे पाहणं फार गरजेचं असेल. शेवटची अरे नाही बॉल झाले अजून. शेवटची वर चालू आहे. कोण आहे रे? तत्पूर्वी विनंती होतं भिंगार टीमचा कर्णधार टॉस साठी या प्लीज. आणि ये होतो आता शेवटचं षटक. जय डांगरकर बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. एक अनुभवी खेळाडू ज्याच्या नावावर बाईक सुद्धा आहेत. तो खेळाडू आपण पाहाल जयेश डांगरकर. आणि यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावर. येणारी 6 बॉल आणि 19 धावेंची गरज आहे. 6 बॉल 19 धावा. ओ द विकेट. जयेश पुन्हा एकदा तयार असणार. हिअर इज फर्स्ट वन. पहिला बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. यस. ओ, खूप मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो या स्पर्धेमधला. आणि इथून मात्र काय घडलंय हे प्रभू. काय अंपायर? आता अंपायर आम्हाला सांगतील तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर किती धावा? चौकार. 4 धावा. कधी कधी बारीक बारीक गोष्टी आपल्याला बॅकफुटवर घेऊन जातात. या गोष्टीचं जिवंत उदाहरण या बॉलला आलेलं. 4 धावा म्हणजे आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज. इथून जर उसारली संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. इथून जर उसारली संघ मयूर या स्पर्धेमधून बाहेर जातोय ना तर या 4 धावा टर्निंग पॉइंट असू शकतात.
काय जबरदस्त क्रिकेट. तसं बघायला गेलं तर असं वाटत होतं उसारली संघ भाई ही मॅच सहज जिंकेल, परंतु तसं घडलं नाही. काय म्हणाल? नक्कीच रोशन सर, धावांचा आलेख देखील पाहायला गेला तर उसारली टीमना 47 धावा बनवल्या होत्या, 48 धावांची गरज होती. शाबाज संघाची असं वाटलं दमछाक पाटला करता दमछाक होईल की काय, पण ही दोन एक तर एका साईडला सचिन लांगे आणि त्याच्या जोडीला जो फलंदाज भावेश भोईर आले होते ना, भावेश भोईरने जास्तीत जास्त चान्स सचिन लांगेला देण्याचा प्रयत्न केला. हो जरूर. यावेळेला आपण पाहाल जय डांगरकर, एक मोठं नाव रायगड टेनिस क्रिकेटचं, बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. यावेळेला विसेप मध्ये या बॉलला खेळलाय आणि पहा नशिबाची साथ आहे, मी म्हणेन शाबाज संघासाठी आला चौकार. मध्ये जर आपण हा चौकार बघितला ना तर मी म्हणेन पाटणीवर नशीब बांधून आले शाबाज संघ, कारण खेळाडूचा काही चुकी नव्हती, चौकार मिळाला. हाही मोठा फटका आहे. ओ मस्त फिल्डिंग आहे, मस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा जरूर वाचवल्या गेल्या या खेळाडूकडून. आता मात्र मॅच मध्ये ते रंगत धाव संख्या आहे ती मात्र 39. आता जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 9 धावेंची गरज. काय जबरदस्त मॅच. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. 3 बॉल आता 9 धावेंची गरज आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर कदाचित मॅच मध्ये रंगत येईल. स्टेट डाऊन द ग्राउंड. या बॉलला खेळून काढलंय. एकच धावेसाठी एकच. आता 2 बॉल आणि 8 धावा. अजूनही मॅच संपली नाहीये. या बॉलवर एखादा चौकार जर आला तर कदाचित मॅच मध्ये अजून रंगत येईल. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. अग्री वॉरियर्स, गावदेवी शाबाज टीम आणि एकीकडे आपण बहाल जय हनुमान उसारली संघ. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. निर्णायक बॉल टाकला जाईल. जय डांगरकर बॉलिंग साठी तयार आहे. उडवला या बॉलला. आपण पाहू शकाल 1 धाव, दुसरी धाव पूर्ण होणार का? 2 धावा कंप्लीट. 1 बॉल आणि आता 6 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच. मॅच संपली नाही अजूनही मॅच संपली नाही. 1 बॉल 6 धावा. पहिलीच मॅच अशी आहे जी शेवटच्या बॉलला षटकार पाहिजे. 1 बॉल 6 धावा. जबरदस्त हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहू शकाल. उसारली आणि शाबाज या 2 संघांमध्ये. जय डांगरकर समोर आहे बॅट्समन भावेश भोईर. कदाचित जर भावेश भोईरने षटकार मारला तर उद्या सगळ्यांच्या स्टेटसला भावेशचा फोटो असेल आणि डॉट काढला तर जयचा. टाळ्या वाजवायच्या. शेवटचा बॉल. बापरे, हे प्रभू. सुहागा मिल गया मैं कहूंगा. शाबाश टीम अभी क्या करेगी, क्या नहीं, ये क्या हुआ? हे प्रभु, हे हरिनाम, ये क्या हुआ? ये आया छवा. हो खरंच मी म्हणेन शाबाज संघ काय नक्की खाऊन आलाय ते समजत नाही. कारण आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. वा काय जबरदस्त मॅच.
रात्रभर झोप येणार नाही जय डांगरकरला, कारण हे पहाटेचं पडलेलं खराब स्वप्न म्हणतात ना, कधी कधी पहाटे पहाटे खराब स्वप्न पडतं, तसं हे स्वप्न पडलंय उसारली संघाला खराब. रोशन सर शाबाचे अर्धे खेळाडू गाडीनं किक मारायला पण गेले होते, पण हो. आता नाही जाणार. मस्त मॅच, मस्त मॅच. परंतु एवढी बॅड लक नसावी कुठल्या संघाची, कारण 1 बॉल 6 असताना आपण पाहिलं व्हाईट बॉल चौकार आला, 1 धाव. आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे कंपल्सरी चेसिंग. काय जबरदस्त मॅच. आणि खरं सांगू का, आज उसारली संघाचे जे ऑनलाईन प्रेक्षक बघत असतील ना, कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचे वडील फार आता संतापले असतील. रोशन सर पहिली मॅच झाली होती उसाटणं आणि लहूजी, त्याच्यामध्ये लहूजीला 1 चेंडू एका धावाची गरज होती. तो चेंडू मी म्हणेल जवळजवळ गोलंदाजांना कॅच आउट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता आणि उसाटणं संघ जिंकली होती या मैदानावरती. चला बघूया, आता आपल्याला बघायलाच लागेल शेवटचा बॉल काय होणार आहे. सगळा बघा ताफा अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवलाय. 12वे खेळाडू अगदी उभे राहिलेत आणि जे जे प्रेक्षक जे बसलेले होते ते आता सगळे उभे राहिले असतील. जर कदाचित हा बॉल काही भविष्य घडून गेला तर उद्याच्या रात्रीमध्ये ही मॅच आठवणीत राहील. उद्या रात्रीमध्ये नाही, उद्या दिवसामध्ये सगळ्यांच्या चर्चेत असलेली मॅच. शेवटचा 1 बॉल 1 धाव, उडवला हवेमध्ये. इथून मात्र कदाचित झेल झाला असता, परंतु तिथे खेळाडू बनवता शाबास संघ इथून विजय होतोय. का सिंगल मिळाली या चेंडूवरती, एकच धाव मिळाली. या टॉस साठी या शाबास संघ आणि त्याच्या अगेन्स्ट बिंगर टीम या प्लीज. शेकहँड करा. उसाली संघ, दोन्ही संघाने एकमेकांना शेकहँड करायचंय. हार जीत असते, होत असतंय. जबरदस्त मॅच, अगदी जीवघेणी हार आपण पाहिली उसाली संघाला इथे भेटलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर हार्ड लक मी म्हणेन टीम उसाडली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 3 चौका 2